नेरपिंगळई परिसरातील शेत शिवारात जाऊन तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी नुकसानीची पाहणी केली। नेरपिंगळई परिसरात दिनांक 8 जानेवारीला पहाटे 6 वाजताच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने गारांसह हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील गहू, चना, तूर, कपाशी, संत्रा व अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। प्रचंड नुकसान झाले असल्याने स्वतः अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी नेरपिंगळई येथे जाऊन शेतकरी शालिग्राम जोडगे व चांडक यांच्या शेतात संत्रा व कपाशीच्या पिकांची झालेल्या नुकसानाची पाहणी करून तात्काळ पिकांचे सर्वे करण्याकरिता महसूल विभागाला आदेश दिले। बगीचात काहीच राहत नाही, सर्वे व्यवस्थित झाले पाहिजे। 60% तर 60% लिहा, 70 तर 70 लिहा, व्यवस्थित नीटनेटकं करा। फळबागाचं वेगळं सोयाबीन आहे तर सोयाबीन घ्यायला काय आपल्याला हरकत आहे का? आता घेऊन घ्या, याच्यामध्ये दाखवून घ्या, त्याच्यामध्ये दाखवून घ्या। आता व्यवस्थित रिपोर्ट व्यवस्थित सर्वेमध्ये व्यवस्थित टाका बरं। आम्ही दिले 2 तारखेचा तो आणि हा तुम्ही म्हणाल की 2 वेगवेगळे मला दाखवा बरं ते दोन्ही सर्वे काय नेमकं दिलेले, नाही तर माझ्या अंगावर येईल। नाही 2 तारखेला पाऊस जास्त झाला, 30, 31 आणि 25 तारखेचा पाऊस, त्यामुळे कापूस आणि तुरीचं जास्त नुकसान आहे। हो, पण कापूस तूर ठीक आहे, पण हरभरा आणि गहू हा 8 तारखेच्या पावसामुळे जास्त नुकसान, मग सगळंच नुकसान आहे। याचा अर्थ सगळंच घ्या, सरसकटच घ्या पूर्ण सगळं नुकसान। किती पेरा किती आहे, काय किती आहे, कसं घेता तुम्ही सर्वे, कसं करता? आता प्राथमिक अंदाज आपला कापूस आणि तूर पूर्ण 100% दाखवला आहे आपण। मग आणि आता चना आणि मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला सरकारने सांगितलं आहे का की बाकीचं 100% दाखवायचं नाही? एक मिनिट, त्याच्या अगोदर ऑक्टोबर महिन्यात पाऊस आला तेव्हा नुकसान झालं, तेव्हा आदेश होते असे की पूर्ण जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते का सरसकट तुम्ही पाहणी करा आणि हे करा। तर मुर्शी सोडून बाकी तिवसा, चांदूरबाजार, अमरावती आणि इकडच्या एरियात सगळ्यांना पैसे भेटले, कपाशी, सोयाबीन, संत्रा। त्याचा GR निघाला होता 8,33% सरसकट द्या असं लिहिलं GR मध्ये। त्यांच्या या कार्यामुळे नेरपिंगळई गावकऱ्यांमार्फत ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांचे ठिकठिकाणी श्रीफळ व शाल देऊन स्वागत करण्यात आले। दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी।